आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा 34,000 रुपये हेक्टरीप्रमाणे आज पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा जमावण्यास सुरुवात लाईव्ह या जिल्ह्यांमध्ये। लगेच तुम्ही तुमचं बँक खाते तपासा। सर्व शेतकरी बांधवांसाठी आज मोठी आनंदाची बातमी। यामध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा 34,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी वितरित करणे सुरू झालेला आहे। पीक विमा आला रे आला। सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 34,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यामध्ये SBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, HDFC बँक अशा बँक खात्यांमध्ये पीक विमा इथं जमा होत आहे। आता तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा किती आलेला आहे, टोटल क्लेम पेड, जे की दाखवल्या स्क्रीनप्रमाणे। आता यामध्ये तुम्हाला दाखवेल की हा जो आपणच आत्ताचा स्क्रीनशॉट इथं काढलेला आहे, तर यामध्ये जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे जो काही यामध्ये आहे आता जे की 16,042 रुपये इथं आलेले आहे। दुसरा जो इथं आलेला आहे 2024चे सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। यामध्ये 6,204 रुपये इथं जमा होत आहे। यानंतर इथं जे की दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरती इथं तुम्ही लगेच तपासा। यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे, तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यांमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा जमा होत आहे का। आता या जिल्ह्यांमध्ये दुसरा तिसरा टप्प्यासाठी निधी इथं मंजूर झालेला आहे। यामध्ये बीडमध्ये दुसरा व तिसरा टप्प्यासाठी 180 कोटी रुपये, परभणीमध्ये दुसरा व तिसरा टप्प्यासाठी 145 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 185 कोटी रुपये, नांदेडमध्ये 175 कोटी रुपये, लातूरमध्ये 135 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 120 कोटी रुपये, जालन्यामध्ये 110 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 160 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 95 कोटी रुपये, वाशिममध्ये 75 कोटी रुपये याप्रमाणे पैसे इथे जमा होत आहे। यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये 90 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 170 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 140 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये, नागपूरमध्ये 85 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 100 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 65 कोटी रुपये, गोंदियामध्ये 55 कोटी रुपये, भंडारामध्ये 50 कोटी रुपये, नाशिकमध्ये 130 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 165 कोटी रुपये, पुणेमध्ये 90 कोटी रुपये, सातारामध्ये 75 कोटी रुपये। तर या जिल्ह्यांमध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा जमा होत आहे। सांगलीमध्ये 70 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 155 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 60 कोटी रुपये, जळगावमध्ये 125 कोटी रुपये, धुळेमध्ये 80 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 60 कोटी रुपये, पालघरमध्ये 50 कोटी रुपये। आता कोणाला पीक विम्याचा SMS येतं शेतकरी बांधवांना आलेला आहे। आता ज्यांना पीक विम्याचा दुसरा व तिसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे, याचप्रमाणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बँकेकडून SMS येत आहे, ते 34,000 रुपये हेक्टरीप्रमाणे म्हणजे दुप्पट पीक विमा इथं जमा होत आहे। आता हा जो पीक विमा आहे ते कसा मिळत आहे, यासाठी कोणत्या पिकासाठी किती भरपाई इथं मिळत आहे, यामध्ये सोयाबीनसाठी 25 ते 45,000 रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 30 ते 60,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 20 ते 40,000 रुपये प्रति हेक्टरी, मुंगासाठी 15 ते 30,000 रुपये, उडीदासाठी 15 ते 30,000 रुपये हे हेक्टरीप्रमाणे पैसे शेतकरी बांधवांचे येत आहे। गव्हासाठी 18 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी, हरभऱ्यासाठी 20 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी। आजची आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे पैसे अधिक जमा झालेले नाहीत, तर अशांना पैसे इथे येत आहे। आता सर्वे राहिलेले शेतकऱ्यांचे दावे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे अधिक सर्वे राहिलेले होते, असे शेतकरी बांधवांना ज्यांचे अर्ज पेंडिंग होते, ज्यांना पैसे अधिक आलेले नव्हते, तर अशा शेतकरी बांधवांच्या आज खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आता पीक विम्याचे पैसे थेट DBTद्वारे पैसे खात्यामध्ये तिथं आधार लिंक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आता यामध्ये लगेच तुम्ही तपासा। आज मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता तुम्हाला जर पैसे आले नसतील, तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा, 14447 म्हणजे 14447। तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार दाखल करा। आता यासाठी एक लेखी अर्ज देतो, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे, तिथं तुम्हाला तुमचा जे की गुगल मॅपवरती टाका किंवा तुम्ही विचारून तिथं लेखी अर्ज नेऊन द्यायचा आहे ज्यांना कोणाला पैसे आले नसेल। प्रतिनिधी महोदय तुमचा जिल्हा लिहा। यामध्ये पीक विम्याची रक्कम अद्याप खात्यामध्ये जमा न झाल्याबाबत अर्ज। महोदय मी खाली सही करणारा किंवा करणारी जे काही असेल ते तुमचं नाव लिहा, पूर्ण राहणारच्या जागी तुमच्या गावाचे नाव लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहा। यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरलेला आहे। माझा पीक विमा अर्ज क्रमांक इथं ॲप्लिकेशन ID नंबर टाकायचा आहे पीक विम्याच्या पावतीवरचा,
असूनही अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही, तरी माझ्या अर्जाची पडताळणी करून प्रलंबित किंवा पीक विमा रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. अर्जदाराची माहिती. यामध्ये अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, जे की पीक विमा फॉर्म जेव्हा तुम्ही भरलेला असते त्याच्यावरती ॲप्लिकेशन आय डी राहते ते टाकायचे. इथं बँकेचं पासबुक, खाते क्रमांक व्यवस्थित टाका, पिकाचे नाव, गाव, दिनांक, स्वाक्षरी आणि यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडून द्यायचे आहे. कागदपत्र जोडूनच द्यायचे आहे. यासोबत तुम्हाला पीक विम्याची पावती, आधार कार्डची झेरॉक्स, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि ई पीक पाहणी, पीक पेराची नोंद केली असल्यास, आता पीक विम्याचे पैसे आले नसतील तर पेंडिंग सर्वे राहिलेले असेल. आता आजपासून जे की दुसरा आणि तिसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, तर अशा शेतकरी बांधवांनी ज्याने पीक विमा काढलेला होता तर अशा शेतकरी बांधवांना 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे SMS इथं येत आहे. लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम किती पेड झालेले आहेत हे तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करा. आजपासून अखेर पीक विमा दुसरा तिसरा टप्पा जमवण्यास सुरुवात झालेली आहे.